माझ्या प्रिय मंडळींनो, आता 280 वर्षानंतर तुमच्या जीवनात आता राजयोगाची सुरुवात होत आहे. शनी महाराज देणार तुमच्या जीवनात घडवणार आहेत अविश्वसनीय चमत्कारिक बदल. तर होय, तुम्हाला सांगते, आता येणाऱ्या काही दिवसात तुमच्या जीवनात काही मोठे परिवर्तन आणि मोठ्या घटनांचे संकेत तुम्हाला आता मिळणार आहे. कारण सौरमंडळांमध्ये ग्रहांनी पुन्हा एकदा आपली हालचाल सुरू केलेली आहे. काही ग्रहांनी आपली चाल आणि आपली रास बदललेली आहे. त्यामुळे या सर्व बदलांचा परिणाम आपल्या राशीच्या लोकांवरती होणार आहे. तो म्हणजे की आपल्या जीवनात मोठे बदल, शुभ संकेत आणि मोठ्या आनंदाच्या बातम्या आपल्या जीवनात आता नक्कीच योग निर्माण करत आहे. कारण तुमच्या कुंडलीत, भाग्यस्थानात, कर्मस्थानात आणि लाभस्थानामध्ये चांगल्या ग्रहांची युती आता तयार झालेली आहे. आणि याचा थेट संकेत असा आहे की येणारा काळ म्हणजेच येणारे हे दिवस आपल्या जीवनात राजयोग नक्कीच तयार करत आहेत. तुमच्या जीवनात आता मोठे बदल होणार आहेत आणि तसंच नव्या महिन्याची सुरुवात देखील तुमची आता जबरदस्त चांगली होणार आहे. आणि त्यामुळे मी इथे एवढीच सांगू इच्छिते की आता येणाऱ्या काही दिवसात तुमच्या जीवनात खूप मोठे परिवर्तन, खूप मोठे बदल तुम्हाला पाहायला मिळतात आणि तुमच्या जीवनात एक नवीन पटकथा तुम्ही नक्कीच आता लिहिणार. तर माझ्या प्रिय राशीच्या मंडळींनो, काही काळापासून तुम्ही कर्जाच्या समस्येमुळे, आजारामुळे किंवा कुठे ना कुठे शत्रूंमुळे त्रस्त होता. यामुळे काय व्हायचं, तुमची रात्रीची झोप तुमची उडालेली होती. तुम्हाला व्यवस्थित झोप लागत नव्हती. डोक्यात सतत विचार चालू होते. खूप सारी चिंता तुम्ही करत होता. रात्री झोपताना अचानक जाग येणे, नोकरीबद्दल चिंता असो, व्यवसायाबद्दल चिंता असो, व्यापाराबद्दल चिंता असो. कारण राहू ग्रह तुमच्या 6व्या भावात कुठे ना कुठे बसलेले होते आणि शनी ग्रह लग्न भावाकडे पाहत आहेत. शनी ग्रह जिथे बसतात किंवा जिथे दृष्टी टाकतात तिथे गोष्टींवर दबाव निर्माण करतात आणि कामांमध्ये विलंब करतात. म्हणून तुमच्या राशीच्या लोकांना मागील काही महिन्यांपासून, असं जवळजवळ काही वर्षांपासून तुम्हाला सांगते, तुम्ही भरपूर काही मेहनत करत होता, परंतु पाहिजे तसं तुम्हाला त्याचं फळ मिळत नव्हतं. कारण तुम्ही एकाच वेळी 3-3, 4-4 काम घेऊन चालत होता. तुम्ही परफेक्शनाच्या नादात कोणतेही काम पूर्ण करत नव्हता. काही काळापासून तुमच्या जीवनात काय होत होते हेच तुम्हाला समजत नव्हते. कारण कोणतेही काम पाहिजे तसं पूर्ण होत नव्हते. सतत त्यामध्ये अडथळे निर्माण होत होते. म्हणजे तुम्ही जीवनात फक्त 1% मागे पडत होतात. तर माझ्या प्रिय मंडळींना तुम्हाला सांगते, आता तुमच्या जीवनात तुम्हाला सुख समृद्धी मिळणार आहे. कारण साक्षात मंगळ म्हणजेच हनुमानजीची कृपा तुमच्या राशीच्या लोकांवर नक्कीच आता मिळणार आहे. कारण ते तुमच्या भाग्यस्थानात गोचर करत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला भाग्याची जबरदस्त साथ मिळणार आहे. ज्यामुळे रखडलेले जे पण काम आहेत ते आता तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण होताना नक्कीच दिसतील. आणि तुम्हाला सांगते, भाग्याशिवाय माणसाचे कोणतेही कर्म चांगले होऊ शकत नाही, कोणतीही गोष्ट पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या राशीच्या लोकांना मी तुम्हाला एवढंच सांगेन की मनापासून अगदी मनोभावे तुम्ही हनुमानजींची आणि शनिदेव महाराजांचा नक्कीच नामस्मरण करा. नक्कीच तुमच्यावरती त्यांची कृपा होईल आणि त्या क्षणापासून तुम्हाला असे वाटेल की विश्वाची काही ऊर्जा तुमच्यासोबत नक्कीच काम करू लागलेली, काही कृपादृष्टी, काही आशीर्वाद तुमच्यावरती नक्कीच आहे आणि तुमच्या जीवनात तुम्हाला काही चांगले परिणाम घडण्याचे संकेत देखील मिळू लागतील. त्यामुळे तुम्हाला सांगते, नक्कीच मनोभावे त्यांची आशीर्वाद त्यांचा नक्कीच घ्या, त्यांच्या नामाचा जप नक्कीच करा. आणि व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना फक्त एकच विनंती करेन की माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण भविष्यवाणी मी आपल्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोचवेल. तर चला व्हिडिओला पुढे जाऊया. तर मी सांगते, अष्टम भावाचे स्वामी तुम्हाला सांगते आता तुमच्या भाग्यस्थानात गोचर करत आहेत. त्यामुळे तुमच्या राशीच्या लोकांवर त्याचे जबरदस्त परिणाम तुम्हाला मिळतील. आता तुमच्या जीवनात कोणत्या मोठ्या घटनांचे तुम्हाला संकेत मिळतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या आता केव्हा पूर्ण होतील. तर होय, तुम्हाला सांगते, एक एक करून सगळी माहिती मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहेत. तर माझ्या प्रिय मंडळींना, मंगळ ग्रह तुमच्या अष्टम भावातून आता बाहेर पडत आहेत आणि मागील 1 महिन्यांपासून त्यांनी तुम्हाला काही ना काही पीडा नक्कीच दिली असेल. कदाचित कुठल्या लोकांकडून तुम्हाला अचानक तुमचे नुकसान झाले असतील, कदाचित तुमचे वाद देखील झाले असतील. कारण मंगळ ग्रहामुळे काही दुखापत किंवा इजासुद्धा तुम्हाला थोडीफार नक्कीच झालेली असेल. आता मंगळ ग्रह तुमच्या भाग्यस्थानात गोचर करत आहे. त्यामुळे ते तुम्हाला आता त्याचे चांगले परिणाम द्यायला सुरुवात करतील. 9वा भाव हा वडिलांचा, मार्गदर्शकाचा, उच्च शिक्षणाचा
आणि धर्मकर्माचा आणि लांब प्रवासाचा असतो. म्हणूनच तुमच्या राशीच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे झाले तर काही काळापासून तुम्ही उच्च शिक्षणाचे स्वप्न तुमचे जे अपूर्ण राहिले होते, कुठे ना कुठे अडथळे येत होते, ते आता तुमचे उच्च शिक्षणासाठीतले अडथळे तुमच्या आता दूर होतील आणि त्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकाल. तुम्हाला वडिलांची साथ मिळेल, गुरूंची साथ मिळेल आणि इथे तुम्हाला एवढं सांगते, जे विद्यार्थी आहेत ते कोणत्या ना कोणत्या नवीन कोर्स जॉईन नक्कीच करतील आणि ही आता चांगली स्थिती तुमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी नक्कीच तयार झालेली आहे. इथे मंगळ हा लहान बहीण भावांचा देखील कारक आहे, त्यामुळे विशेषतः लहान भावाचा कारक जेव्हा मंगळ आहे त्यामुळे लहान भावाकडून तुम्हाला कुठला ना कुठे साथ नक्कीच मिळेल. मंगळ ग्रह हे प्रॉपर्टीचे देखील कारक असतात, मशिनरीचे कारक देखील असतात, मेडिकल इंजिनियरचे कारक देखील असतात. त्यामुळे या क्षेत्रात असलेल्या जे पण काही तुमच्या राशीचे लोक आहेत त्या सर्वांना मंगळ ग्रहाच्या कृपेने आणि हनुमानजींच्या कृपेने भाग्याची खूप मजबूत साथ नक्कीच मिळणार आहे. मंगळ ग्रह इथे बसून तुमच्या पराक्रम भावाकडे पाहत आहे, त्यामुळे तुमच्या पराक्रमात वाढ होईल. तुम्ही काही काळापासून प्रयत्न करत होतात परंतु मेहनतीचे पाहिजे तसे फळ तुम्हाला मात्र मिळत नव्हते, परंतु तुम्ही जे आता प्रयत्न कराल त्याच्यात तुम्हाला 100% परिणाम नक्कीच मिळतील. कारण मंगळ ग्रह 9 भावात बसून तृतीय भावाकडे पाहत आहेत आणि त्यामुळे तुमच्या पराक्रमात ते वाढ करत आहे. ज्या लोकांचे डॉक्युमेंटेशनशी संबंधित काम आहेत, ऑनलाईन काम आहे, कमिशनचे, टूर ट्रॅव्हल्सचे किंवा एखादा व्यवसाय करत असाल, मार्केटिंगचा व्यवसाय, मशिनरी मार्केटिंग करत असाल, मेडिकल इक्विपमेंटशी संबंधित काय असेल किंवा प्रॉपर्टी मार्केटिंग करत असाल, रिअल इस्टेटमध्ये करत असाल, तर इथे त्या लोकांना नक्कीच भाग्याची जबरदस्त साथ आता मिळणार आहे. तुम्ही जे पण काही पावले किंवा निर्णय घेणार त्यामध्ये तुम्हाला खूप मोठा लाभ नक्कीच मिळणार आहे. काही वृद्ध लोकांसाठी तुम्हाला सांगते, काही धार्मिक यात्रेंचे चांगले योग देखील तयार होत आहे. आता 3 मोठ्या घटनांच्या संकेतांबद्दल बोलूया. तर एका बाजूला शनी ग्रहांची 10वी दृष्टी तुमच्या चतुर्थ भावावर पडत आहे, तर जो जीवनातील सुख सुविधांचा भाव असतो. दुसरीकडे मंगळ ग्रहाची 8वी दृष्टी तुमच्या चतुर्थ भावावर म्हणजे सुख सुविधांच्या स्थानावर पडत आहे. तसेच सूर्यग्रह जे मान सन्मान आणि मान सन्मानाचे कारक आहे, त्यांची 7वी दृष्टी तुमच्या सुख सुविधांच्या भावावर पडत आहे. त्यामुळे काही लोकांना वाहन खरेदी करण्याची संधी इथे मिळू शकते आणि ही तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि तसेच काही लोकांना वाहन खरेदी करत असताना जर तुम्ही घराचे स्वप्न देखील बघत असाल तर ते देखील तुमचे पूर्णत्वाकडे जाऊ शकतात. काही लोकांना प्रॉपर्टीचा लाभ होऊ शकतो, प्रॉपर्टी खरेदी करण्याची इच्छा होऊ शकते किंवा जमीन खरेदी करण्याची देखील इच्छा होऊ शकते. कारण शनी ग्रह आता तुमच्या सप्तम भावात म्हणजेच व्यवसाय, व्यापार आणि लाईफ पार्टनरच्या भावात बसलेले आहे, जे लग्न भावाकडे पाहत आहे आणि 10व्या दृष्टीने तुमच्या चतुर्थ भावाकडे पाहत आहे. शनी ग्रह हे कर्मफळ देणारे मानले जातात, त्यामुळे त्यांना न्यायाचे देवता आणि न्यायाधीश म्हटलेले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून तुम्ही जी मेहनत आणि कष्ट केले त्याचे फळ तुम्हाला आता नक्कीच मिळू लागणार. शनी ग्रह पाहतील की तुम्ही किती योग्य मेहनत केलेली आहे, तुम्ही शॉर्टकट तर घेतला नाही ना, तुम्ही तुमच्या व्यवसायात घरातील लोकांप्रती किती महत्त्वाची भूमिका निभावली, त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या आहेत की नाही, या सर्व परिणामांमुळे शनी ग्रह प्रसन्न होऊन काही लोकांना प्रॉपर्टी खरेदी करण्याचे योग देऊ शकतात. काही लोक प्रॉपर्टी खरेदी करण्याचा प्लॅन करत असतील, घरात रिनोव्हेशन करण्याचा विचार करत असतील, काही लोक फ्लॅट्सबद्दल विचार करत असतील. म्हणजेच सुख सुविधांच्या स्थानावर 3 ग्रहांची दृष्टी पडत असल्यामुळे या तुमच्या सुखसुविधांमध्ये नक्कीच आता वाढ होणार आहे आणि हा खूपच उत्तम संकेत आता तुमच्यासाठी तयार झालेला आहे. आता बोलूया सूर्यग्रहाबद्दल. तर सूर्यग्रह चतुर्थ भावाकडे पाहत आहे, त्यामुळे तुमचा जो आत्मसन्मान हरवलेला होता, लोक तुमच्याकडे तुमच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हते, अगदी तुमच्या घरातील म्हणजेच कुटुंबातील सदस्यही तुमच्या बोलण्याला महत्त्व देत नव्हते, ते आता बदलणार आहे. सूर्यग्रह हे मान सन्मान याचे कारक आहेत. तुम्ही जे काम कराल म्हणजे कर्मक्षेत्रात असो, घरात असो, व्यवसायात असो किंवा तुम्ही विद्यार्थी असाल, तुमच्या बोलण्याला आता महत्त्व दिले जाईल. सूर्यग्रह तुमच्या कर्मस्थानात बसलेले आहेत. तुम्ही जे काही काम करत आहात आत्तापर्यंत तुमच्या मेहनतीचे आणि कर्माचे कौतुक होत नव्हते, त्यामुळे तुमचे मनोबल वाढले जात नव्हते, तुम्हाला तुमची पाठ थोपवली जात नव्हते. आता या सर्व गोष्टी तुमच्या जीवनात पूर्ण होणार आहेत. तर माझ्या प्रिय मंडळींनो, या
काही दिवसातच तुमच्या मेहनतीचे कौतुक केले जाईल. प्रगती, प्रमोशन या सर्व गोष्टी या दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच होताना दिसतील. इथे खूपच शुभ स्थिती आता तयार झालेली आहे. मान सन्मान, स्टेटस तुमच्यात त्याच्यात जबरदस्त वाढ होईल. जे लोक सरकारी कामाशी जोडलेले आहेत किंवा सरकारी काम करत आहेत त्यांनाही सूर्यग्रह इथे असताना नक्कीच नाव, प्रसिद्धी, स्टेटस मिळवून देण्यात मदत करतील. काही लोक म्हणतील की गुरुजी, आम्ही तर असे व्हिडिओ भरपूर पाहिलेले आहेत, अशा राशी भविष्य आम्ही मागील अनेक वर्षांपासून किंवा बऱ्याच काही दिवसांपासून ही भविष्यवाणी ऐकत आहे, परंतु आमच्या जीवनात पाहिजे तसे काही बदल घडत नाही. तर मंडळींनो, अशा काही बरेच कमेंट्स मध्ये पण मला काही विचारलं जातं की तुम्ही तर सांगतायत परंतु असं काही जीवनामध्ये काही घडत नाही. आणि काही लोकांच्या जीवनामध्ये तर नक्कीच घडतं. ते कमेंटमध्ये पण सांगतात की होय ताई, की आम्हाला असे चांगले, तुम्ही जे सांगितलं त्याचे चांगले परिणाम आम्हाला मिळत आहेत, चांगले अनुभव मला नक्कीच आलेले आहेत आणि काहींना नाही आलेले आहेत. तर तुम्हाला सांगते प्रिय माझ्या मंडळींनो, ही बातमी तुमच्या जन्मराशी आणि चंद्रराशीच्या आधारावरती मी देत आहे. आता मला माहीत नाही की तुमच्या राशीच्या लोकांच्या जन्मकुंडलीत कोणत्या ग्रहाची कोणती स्थिती आहे, कोणते ग्रह उच्चस्थानी आहे, कोणते नीचस्थानी आहे, पापग्रहांची दृष्टी आहे का, पापी ग्रह आहेत का, किंवा सध्या तुम्ही कोणत्या अंतर्दशेतून जात आहे. कदाचित एखादा ग्रह तुमच्या जीवनातील दुःखाचे कारण बनलेला देखील असू शकतो, त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसे त्याचे फळ मिळत नाही. आता मी तुमच्या राशीबद्दल सांगते, परंतु काही राशीच्या, तुमच्याच राशीच्या काही लोकांना त्याचं फळ मिळतं परंतु काही लोकांना मिळत नाही. का? तर तुमच्या पत्रिकेमध्ये असा एक ग्रह असतो जो तुमच्या जीवनाला दुःखी बनवतो, म्हणजे तुमच्या जीवनातील दुःखाचे कारण बनतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की तुमची जी पत्रिका आहे तिचे वर्षातून एकदा तरी विश्लेषण, एखाद्या जाणकार व्यक्तीकडून त्याचे विश्लेषण अवश्य करून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला नक्की समजेल की तुमच्या पत्रिकेमध्ये कुठे दोष आहे आणि तुमची हीच रास आहे का, ज्या राशीबद्दल मी सांगते तीच राशी तुमची आहे का, किंवा दुसरी कुठली राशी आहे. तर त्यामुळे कमेंट करण्याआधी तुम्ही जरूर ह्या गोष्टी नक्कीच तपासून घ्या. आणि तुम्हाला सांगते, स्वतःची पत्रिका एकदा नक्कीच बघून घ्या, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्या पण काही समस्या चालू आहेत त्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी आणि तुमचे जीवन सुख समृद्धीचे बनवण्यासाठी तुम्हाला नक्कीच त्याचं मार्गदर्शन नक्कीच तुम्हाला सांगते नक्कीच मिळेल आणि त्याचे काही उपाय असतील ते देखील तुम्हाला सांगितले जातील. तर त्यामुळे जीवनात पुढे कोणत्याही दुःखद घटना घडू शकतात किंवा काय समस्या येऊ शकतात हे देखील तुम्हाला आधी समजू शकते आणि त्याच्यावर योग्य उपाय करून तुम्ही त्या समस्यांपासून स्वतःला वाचवू शकतात आणि तुमचं जीवन तुम्ही आनंदी बनवू शकतात. आता व्हिडिओला पुढे जाऊया. ते म्हणजे की तुम्हाला सांगते, बुध ग्रह तुमच्या कर्मक्षेत्रातून बाहेर पडून तुमच्या लाभस्थानामध्ये आता राजयोग तयार करत आहे. तर माझ्या प्रिय मंडळींनो, बुध ग्रह हे व्यापार, बुद्धी, वाणी, फायनान्स, मार्केटिंग आणि कम्युनिकेशनचे कारक आहेत. त्यामुळे जे लोक, तुमच्या राशीचे जे लोक व्यवसाय करत आहे, व्यापार करत आहे, त्यांना आता ह्या दिवसात नक्कीच जबरदस्त लाभ मिळणार आहे. 11वा भाव हा सोशल सर्कलचा असतो, त्यामुळे सोशल सर्कलच्या माध्यमातून बुध ग्रह तुम्हाला आता जबरदस्त धनलाभ करून देणार आहे. तुम्ही व्यवसाय करत असाल, फायनान्स सेक्टरमध्ये किंवा मार्केटिंग किंवा एखादा प्रोडक्ट तुम्ही विकत असाल किंवा तर सोशल सर्कलमधून तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा नक्कीच मिळेल. आणि दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी या क्षेत्रात आहे किंवा शुक्राशी संबंधित क्षेत्रात आहे किंवा गुरुशी संबंधित शिक्षणाच्या क्षेत्रात आहे, त्यांना नाव, स्टेटस, प्रमोशन मिळण्याची देखील जबरदस्त शक्यता निर्माण होत आहे. म्हणजेच तुमच्या इच्छापूर्तीच्या भावात 3 ग्रहांची तुमच्या राशीमध्ये महायुती, म्हणजेच खूप शुभ घटनांचे युती आता तयार होत आहेत आणि त्याचे शुभ परिणाम तुमच्या राशीच्या लोकांना आता जबरदस्त नक्कीच मिळणार आहे. आणि आता इथे लक्झरी, ऐश्वर्य ह्याच्याबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर तुम्ही आता घरामध्ये सजावटीच्या वस्तू, महागड्या वस्तू ह्यांकडे तुम्ही लक्ष द्याल. जे लोक, तुम्हाला सांगते, म्हणजे एखाद्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा नाटकाच्या क्षेत्रात, तर तुम्ही एंटरटेनमेंटच्या इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला त्याच्यात सहभाग घ्यायचा असेल, त्याच्यासाठी प्रयत्न करत असाल, तर त्यांना देखील या काळात जबरदस्त त्यामध्ये यश मिळू शकतं, जबरदस्त लाभ देखील मिळू शकणार आहे. तसेच जे लोक शिक्षणाच्या क्षेत्रात आहे किंवा गुरुग्रहाशी संबंधित काम करत आहे, त्यांना देखील इथे मोठा लाभ मिळणार आहे.
कारण 3 ग्रह इथे बसून सप्तम दृष्टीकडे तुमच्या पंचम भावाकडे पाहत आहे, जो तुमच्या लव्ह लाईफचा भाव आहे. त्यामुळे तुमच्या राशीच्या लोकांना लव्ह लाईफमध्ये देखील चांगले शुभ परिणाम मिळणार. तुमची जे प्रेमाचे संबंध आहेत तिथे देखील तुम्हाला चांगली स्थिती निर्माण होताना दिसेल. काही लोकांच्या जीवनात नवीन लोकांचा देखील त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश होऊ शकतो, ज्यामुळे तुमचं आयुष्य देखील तुम्हाला सुंदर आणि आनंदी वाटू लागेल. तर आता इथे विचार केला आपण शुक्र ग्रहाचा, बुध ग्रहाचा, गुरु ग्रहाचा, तर हे सर्व ग्रह तुम्हाला जबरदस्त नेम, फेम आणि स्टेटस आता नक्कीच मिळवून देणार आहे. जे लोक संतान प्राप्तीबाबत इतके दिवस विचारात होते किंवा इतके दिवस प्रयत्न करत होते परंतु त्यांना काही यश मिळत नव्हते, संतान प्राप्तीबाबतही तुम्हाला आता या काळामध्ये आनंदाची बातमी मिळणार आहे. त्याबद्दलचं टेन्शन देखील तुमचं आता नक्कीच दूर होणार आहे आणि संतान पक्षाकडूनही तुम्हाला आता सुखद बातम्या मिळू लागतील. तर माझ्या प्रिय मंडळींनो, आता हा महिना संपत आलेला आहे आणि नवीन महिना तुमच्यासाठी अगदी ऊर्जेचा आणि खूप चांगला काळ तुमच्यासाठी आता तयार होत आहे आणि खूप चांगला काळ तुमच्यासाठी येत आहे. तर येणाऱ्या ह्या दिवसांचा तुम्हाला सांगते, नक्कीच जास्तीत जास्त फायदा घ्या. या काळात तुम्हाला फक्त काय करायचे, तर एकाच व्यक्तीपासून तुम्हाला सावध राहायचे आहे, जी तुमच्या जीवनात हालचाल निर्माण करू शकते. त्या व्यक्तीपासून तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर मी तुम्हाला काय सांगते, काही व्यक्ती आहेत त्यांच्यापासून खास करून तुम्हाला सावध राहायचे आहे. त्यांच्यासोबत कोणताही व्यवसाय, व्यापार, मोठ्या मीटिंग्स किंवा डील करू नका. घरातील सदस्य किंवा मित्रमैत्रिणींशी तुमच्या वैयक्तिक गोष्टी, तुमचा पुढचा प्लॅन जो तुमच्या व्यवसाय संबंधित, व्यापारासंबंधित, शिक्षणासंबंधित काहीही असू शकतो, परंतु तो शेअर करू नका. नातेवाईकांना कोणाला सांगू नका. जसेच तुम्ही दुसऱ्याला जी गोष्ट सांगाल तसंच दुसरा त्या दिवसापासूनच तुमच्या कामाला नजर लावू शकतो तुमचे. त्यामुळे काय होतं की जे पण काही चांगल्या गोष्टी घडणार आहे त्यामध्ये बाधा निर्माण होऊ शकतात. फक्त एवढ्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे, कारण या काळात ग्रहांचा जो संयोग तयार झालेला आहे तो अगदी शुभ संयोग तयार होत आहे. त्यामुळे तुम्ही जे पण शुभ गोष्टी किंवा कुठला मोठे पाऊल जे उचलणार आहे त्या गोष्टी तुम्ही फक्त लपवून ठेवा, त्या मनामध्ये दाबून ठेवा. जेव्हा त्या पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्या लोकांना सांगा आणि तेव्हा काही मात्र अडचण नाही. परंतु आता लगेचच तुम्ही तुमचे मन हलके करू नका जीवनात. आणि तुम्हाला एकच सांगा की जीवनात नाही म्हणायला शिका. प्रत्येक व्यक्तीला हो म्हणणं किंवा प्रत्येक व्यक्तीला मदत करणं लगेच तत्पर राहू नका. थोडं स्वतःसाठी देखील विचार करा. प्रत्येक व्यक्तीसाठी विनाकारण उपलब्ध राहू नका. सर्वात प्रथम आपला स्वतःचा विचार करा, कारण की मागील बऱ्याच वर्षांपासून तुम्ही स्वतः तुम्ही खूप त्रास सहन करत आहेत. बरेच तुम्ही अडचणी, मानसिक त्रासातून तुम्ही गेलेला आहेत. परंतु तुम्हालाही माहिती झालं असेल की या वर्षांमध्ये, या काही दिवसांमध्ये तुमच्यासाठी कोण उभे राहिलं आणि तुमच्यासाठी कोणी तुम्हाला किती साथ दिली हे देखील तुम्ही स्वतः जास्तीत जास्त जाणतात. त्यामुळे काही मर्यादा नक्कीच ठेवा. मदत करा पण त्याच्यात मर्यादा नक्कीच ठेवा. आता काय होणार की लोक तुम्हाला मान सन्मान देत नव्हते, आता या दिवसांमध्ये तुम्हाला मान सन्मानात तुमच्या वाढ होतील. आणि अचानकपणे काय होणार की हा मान सन्मान मिळाला तर तुम्ही भावनेच्या भरात लोकांना सर्व गोष्टी सांगू नका. तर राहू ग्रह 6व्या भावात बसून तुम्हाला शत्रू, कर्ज आणि रोगांमध्ये कुठे ना कुठे अडवण्याचे कारण बनवू शकते. त्यामुळे सर्व गोष्टींपासून सावध राहा आणि स्वतःचा बचाव नक्कीच करा. जे लोक तुमच्या जीवनात नवीन स्कीम घेऊन येतील, नवीन गोष्ट सांगतील की इथे पैसे लाव, तिथे पैसे लाव, इथे इतके कमवाल, अशा लोकांपासून तुम्हाला सांगते अगदी सावध राहा. नाहीतर हेच लोक तुमच्या जीवनात नवीन स्कीम दाखवून तुमच्या जे पण काही आहे जीवनाचा बट्ट्याबोळ नक्कीच करतील. कारण आनंदाला नजर लागायला वेळ लागत नाही. तर माझ्या प्रिय मंडळींनो, प्रत्येक हसरा चेहरा तुमचा मित्र, आपला सख्खा भाऊ किंवा नातेवाईक असू शकत नाही. त्यामुळे त्या प्रत्येक हसऱ्या चेहऱ्याला नक्कीच ओळखा. आणि मी जी सावधगिरी सांगितलेली आहे ती तुम्ही खूप सतर्कतेने नक्कीच पाळा. आनंद तुमच्या जीवनाच्या दारावरती आता म्हणजे दरवाजा ठोठावत आहे. तुमच्या दुःखाची वेळ आता निघून गेलेली आहे. आनंद आता सतत तुमच्या जीवनात येणार आहे आणि तो येतच राहणार आहे, कारण तुम्ही बराच त्रास सहन केलेला आहे आणि आता तुमच्या कर्माचे चांगले फळ तुम्हाला आता नक्कीच मिळणार आहे. तर एक छोटा उपाय मी तुम्हाला सांगते. तो उपाय काय करायचा आहे त्या उपायाबद्दल जाणून घ्या, ज्यामुळे तुम्हाला जे येणाऱ्या अडचणी आहेत त्या नक्कीच दूर करतील. तर तुम्हाला काय करायचे आहे की हनुमानजींची आराधना करायची. हनुमानजींच्या मंगळवार किंवा शनिवार
शनिवारी तुम्हाला हनुमानजींच्या मंदिरात जायचे, त्यांचे मनोभावाने प्रार्थना करायची आहे. तसेच शनिदेव महाराजांची सुद्धा तुम्हाला आराधना करायची आहे. त्यांच्याजवळ कळकळीने विनंती करायची आणि जेवढी जास्तीत जास्त वृद्ध लोकांना, गरीब लोकांना तुम्हाला मदत करता येईल, त्यांना जे पण तुम्हाला खाण्यासंदर्भात मी तुम्हाला सांगते, पैसे देऊ नका. त्यांना तुम्ही खाऊ घालू शकता. शनिवार किंवा मंगळवारी त्यांना तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं तुम्ही त्यांच्यासाठी करू शकता, ज्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील अडीअडचणी नक्कीच दूर होतील. जो त्रास आहे तो कमी होण्यास नक्कीच मदत होईल. तसेच मी तुम्हाला एक मंत्र सांगते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या विष्णू मंत्राचा रोज 11 वेळा नक्कीच जप करा. याने तुमच्या जीवनातील पैशांसंदर्भातील ज्या पण अडचणी असतील त्या नक्कीच दूर होतील. आणि मंदिरातील एखादे पंडित किंवा पुजारी असतील, त्यांचा आशीर्वाद घ्या आणि त्यांना एखादी मिठाई भेट म्हणून नक्कीच द्या. ह्याचा जबरदस्त शुभ प्रभाव तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. मागील काळातील अडथळे, चिंता, निराशा हळूहळू तुमच्या जीवनातील नक्कीच आता दूर होतील. जे हे छोटे छोटे उपाय हे नक्कीच करून बघा. याचे प्रभाव मात्र जबरदस्त मोठे आहेत. आता भाग्य तुमच्या बाजूने उभे आहेत. रखडलेली कामे आता तुमच्या पूर्णत्वाकडे जातील. फक्त लक्षात ठेवा, तुमच्या योजना, वैयक्तिक गोष्टी प्रत्येकासोबत शेअर करू नका. योग्य वेळ येईपर्यंत शांत राहा, संयम ठेवा आणि ईश्वरावरती विश्वास ठेवा. कारण येणारे हे दिवस तुमच्यासाठी आता जबरदस्त यू टर्न घेऊन येणार आहे. तुमच्या जीवनात जबरदस्त बदल घडवणार आहेत. त्यामुळे काळजी बिलकुल पण करू नका आणि येणाऱ्या प्रत्येक संधीचा नक्कीच लाभ घ्या. आजची माहिती आपल्या मनाला आवडली असेल तर नक्कीच मनापासून अगदी लाईक करा आणि होय, सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचेल. धन्यवाद.